नमस्कार, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आज आहे एक इम्पॉर्टंट दिवस. आज आहे अवॉर्ड फंक्शन संध्याकाळी 5 वाजता. अँड माझी अवॉर्ड फंक्शनची साडी आलेली आहे. ही माझी अवॉर्ड फंक्शनची साडी आहे आणि आमच्या शोचा कलर आहे रेड कलर. प्रत्येक वर्षी प्रत्येक शोला एक कलर मिळतो वेगळा. सो आम्हाला यावर्षी रेड कलर दिलेला आहे आणि इतकी अमेझिंग माझी साडी आली आहे, मी काय म्हणू. आणि सो माझी साडी इतकी अमेझिंग आली आहे. मी मयूरला आवाज दिला बोलू दाखवायला की लालेला 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 बघा मला बघा जगा बघा मयूर बघा. आणि हा कुर्ता वेअर करणार आहे. कुर्ता आज आपण अपनी लाल करना आहोत. नहीं बोलते ऐसा यूट्यूब पे. अरे मतलब ये लाल करने वाले सब कपड़ा पहन के सब लाल होने वाले हैं. हो, तर आमच्या शोचा थीम आहे रेड. सो प्रत्येकाला लाल कलर वेअर करायचा आहे. आणि मस्त आहे. ठीक आहे. सो मयूर घरी जाऊन रेडी होणार आहे की इथेच होणार. सो मानसी म्हणजे मानसी जी आपली कुलकर्णी, ती, तू, मी, आपण सगळे इथेच रेडी होणार आहोत. ओह वाव. तो आणि माझा फोटोग्राफर येणार आहे. सो इफ यू गाइस बस झालं. सो असं आहे. अँड ओके, सो आता मजा येणार आहे कारण सगळे इथेच रेडी होत आहेत. सो सी यू इन वाईल. आता डिरेक्टली भेटूया आपण रेडी होताना, कारण मध्ये या साडीमध्ये म्हणजे 3-4 सीन्स आहेत आणि मध्ये काही शूट करण्यासारखे नाही आहे. प्रतीक्षा ताई ही कर्जतची आहे. सो फर्स्ट डे ती आल्यानंतरच एक कनेक्शन झालं कारण उल्हासनगर कर्जत थोडंसं जवळ आहे. येस. सो ताई पण रेडी करणार आहेत मानसीला आणि माझ्यासाठी अर्चना येणार आहे. आणि विदूला तेजस्वी, थँक्यू सो मच फॉर दिस साडी, अमेझिंग. आता ह्याचा ब्लाऊज ट्राय करून बघूया आणि फिटिंगचं काय आहे ते बघायला पाहिजे ना, नाहीतर एंड मोमेंटला प्रॉब्लेम होईल. सो सी यू डिरेक्टली ॲट 4 o'clock. तर मी तुम्हाला म्हटलेलं की मी डिरेक्टली तुम्हाला 4 वाजता भेटते. मला वाटलेलं माझं 3 किंवा 4 वाजता पॅकअप होईल, पण आता माझा हा शेवटचा चेंज आहे. हा लास्ट सीन आहे म्हणजे ह्याला 3 वगैरे वाजतील कारण आता 1:30 वाजला आहे. आता ब्रेक होईल आणि ब्रेकमध्ये हाफ एन आवर 40 मिनिट्स जातात. अँड हा सीन मोठा आहे तर हा करायला पण वेळ लागेल. सो 3-3:15 वाजतील आणि मग माझी मेकअपवाली पण येईल. सो म्हटलं जरा मध्ये काहीतरी ब्लॉग करूया म्हणून करते. माझं पॅकअप झालेलं आहे आणि मी आज पिंक कलर घालून आले. सगळ्यांना माहिती आज पिंक कलर आहे. चेंज करायचं आहे तर पॅकअप झालेला आहे. ताई ही साडी घेत होते मी. आता ते कपडे घालून रेडी होते. माझी मेकअपवाली येते तोपर्यंत हा मेकअप मी काढते, जरा स्किन प्रेप करते आणि मग लेट्स गेट स्टार्टेड विथ द अवॉर्ड फंक्शन का मेकअप. सो आता झालं असं आहे की मी आय एम वेटिंग फॉर माय मेकअप आर्टिस्ट. ती येते ऑन द वे. ती कुठेतरी ट्रॅफिकमध्ये अडकली आहे आणि माझं चुकलं ॲक्च्युली. मी थोडंसं एक ॲडव्हान्समध्ये तिला बोलवायला हवं होतं, थोडं स्पेअर टाईम घ्यायला हवा होता. मला वाटलं की मी शूट करेन आणि ती थांबेल तर मग ते बरं नाही दिसणार, म्हणून मी तिला एक्झॅक्ट टाईमवर बोलवलं, पण ती लेट आहे. आणि माझं सगळं रेडी आहे. इथे साडी तुम्ही बघितली, फोटोग्राफर विशाल आला आहे आणि मी पण सगळं प्रेप करून बसले, फक्त वेटिंग फॉर हर. ती आली की मेकअप सुरू करू. आणि आता वाजलेत किती मी सांगते 3:50, 2:15ला झाला आहे माझा पॅकअप. 35-40 मिनिट झाले मी थांबली आहे फॉर हर. बघू आता किती वेळात पोहोचते. तर अर्चना आली आहे म्हणजे माझा मेकअप ही करणार आहे आणि ते सगळं सेटअप करत आहे. ह्याला मी म्हटलं माझा फोटोग्राफर, मेकअप, हेअर सगळं आलंय. तर म्हटलं माझी साडी पण आली आहे. तर हा शायनिंग मारतोय की ह्याने लालबागवरून सगळं मागवलंय. पुढे काय बोलला ते? माझ्यासाठी पेटी आणली आहे. जास्त मी मेकअप करायला त्रास दिला या दोघींना, तर ह्या पेटीमध्ये ते मला भरून घेऊन. पण तू का त्रास देशील? तंबूचं सांग ना. तू सांगितलं असेल त्यांना एक कॅरेक्टर आहे इथे ते तुम्हाला त्रास देऊ. काहीच बोलले नाही. तंबूचं सांग आधी. ती साडी आहे बघा, साडी अक्का तंबू आहे. त्या साडीमध्ये मी अक्का प्रोग्राम करेन. तू पारसा, एक छोट्याशा घरात साखरपुडा आणि ती बॉर्डर, ती लेस लावून एक मंडप पण मानशील काय? एवढं आणलेलं आहे. बरं ठीक आहे. मी रेडी व्हायला घेते. हा थांबतोय माझ्यासाठी, चांगला माणूस. हा म्हणाला आपण 5:30 पर्यंत निघू. चांगल्यामध्ये एक शिवी होती. नाही, चांगला माणूस नक्की मला बसून बोललीस. आय स्वेअर ऑन गुरु. मी खोटं आहे, सगळं खोटं आहे. काल्पनिक आहे, काल्पनिक आहे. तू गुरु पण येईलच की येणार आहे. ते येणार आहे का रे तू? ए गुरु येणार आहेस? गुरु इसका जवाब चाहिए. ओके, तर त्यांचं सेटअप झालंय. आता आय एम गेटिंग रेडी. ओके,
सॉरी, ते तशी माझ्याकडे होती पेटी कलरची. वॉटर कलर्स पहिली कलर वापरायचो मी चित्रकलेला. तो हसून हसून पडेल आता मागचा. एंटरटेनमेंट त्याला आयडिया नाही. आपल्याकडे कायम प्रेक्षक असतात, त्यातला एक प्रेक्षक आहे. सो आता मेकअप सुरू झालाय आणि आता मी खूप ब्लॉग बनवत नाहीये, मध्ये मध्ये मी मला क्लिप्स टाकणे, कारण आम्हाला आधी रेडी व्हायचं आहे आणि विशाल आलाच आहे ना फोटोशूटसाठी. सो विशालचा पण उपयोग झाला पाहिजे, मध्ये मध्ये मी क्लिप्स टाकवेन तुम्हाला. फॉर नाव बाय. मयूर काय म्हणतोय बघा जरा, त्याचं काहीतरी एक म्हणणं आहे. मेकअप करायला केवढं सामान आणलंय बघा. मुलांचं बरं आहे आपलं. आता एवढं खाकी पावडर घ्यायची, हातात टाकायची, लावायची, रेडी. एवढं सामान कोण घेऊन येतं? मयूर ह्यांना सांगू का आपलं काय आहे ते? हा काय आपलं आहे ते नको नको का बस, ते बाहेर दोघी सांगतील इकडे. ठीक आहे, चल नाही काहीच नाही आमचं. काही सांग ना अफेअर सांग. नाही बोललास ना, आमचं नाही अफेअर. वी आर जस्ट बेस्ट फ्रेंड्स, वी आर गुड फ्रेंड्स. हाफ मेकअप झालेला आहे, हाफ बाकी आहे. हेअर पण एक 15-20 मिनिटात होतील, म्हणजे 5:30 पर्यंत मी रेडी होईन आणि 6:30 पर्यंत आय कॅन रीच माय लोकेशन. असं मी ॲक्च्युली बोलले तर आहे की थोडं उशीर होईल. आता मेकअप झाला आहे, हेअर थोडेसे बाकी आहेत, पण आम्ही चेंज करून घेतो. आणि सो दॅट्स माय ब्लाऊज, दॅट्स साडी. सो चेंज करून भेटते तुम्हाला. आता मेकअप डन, हेअर बाकी आहे, कॉस्ट्युम डन. सगळं मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवते. बाहेर गार्डन आहे, तिकडे मी छान फोटोशूट करणार आहे. सो विशाल आता बाकीच्यांचं करतोय अँड त्यांचं झालं की तो येऊन थोडंफार अजून BTS घेणार आहे. त्यानंतर वी आर रेडी. तर आता हा जो फुगा आहे त्याला बघून घाबरू नका, कारण हा कमी होणार आहे. तर तिने काहीतरी स्टायलिंग करण्यासाठी केलं. मग मला ऑल ओव्हर खूप आवडला आहे लुक. आता आम्ही थोडीशी लिपस्टिक वाढवणार आहोत आणि हे माझं गळ्यातलं आहे. सुद्धा असं सगळं आहे, बाकी दाखवतो. रूम मध्ये ना मोर आला, एकदा लाल मोर ओहो क्या बात है, लवली, कमाल. नाम है मयूर. लाल भड़क माल कड़क, लाल भड़क माल कड़क. आज मंडप लेके ही जाएगा. हाय कर. त्याच अर्चना, रितिका आणि ती मोना, बरोबर मनाली. लेट्स गो आउट. आणि माझा हा लुक कसा वाटतोय हे प्लीज सांगा, बिकॉज आय एम तो व्हेरी हॅपी विथ एव्हरीथिंग. मी म्हणते गार्डनला जाऊया, इथे करूया. गार्डन खूप इथे पण करू, खाली पण आधी खाली करूया. चल. सो विशाल हाय कर. आम्ही चाललो, आम्ही फोटो मॉम्बिंग करतोय. भाग्याचा फोटोशूट चालू. भाग्या क्यूटी, छान दिसते, सगळे छान दिसत आहेत. चलो इथे गार्डन मध्ये फोटोज काढतात. फोटोशूट चाललंय, इकडे मयूर थांबलाय. इथे आपण बॉर्ड जरा आता आम्ही निघालोय फॉर द फिल्म सिटी. मयूर ड्राईव्ह करतोय, मयूरची गाडी. आणि मयूरचं झालं होतं ऍक्च्युली, पण तो माझ्यासाठी एक 20 मिनिट्स वगैरे थांबला. थँक्यू सो मच मयूर. भाग्यश्री पण थांबली. सो थँक्यू. आय विल थँक हिम ओनली फॉर टुडे. है ना. या मला तो हो तो थांबला. आणि त्याने हे बॅच बनवले बघा सावलीचे. दिस इज गोना बी. या मयूरची एक वेगळी आयडिया आहे आज, आणि ती खूप वेगळी आहे बाकीच्यांपेक्षा. कारण मयूरने बघा हे बॅच बनवलेत सावली शोच्या नावाचे, आणि ते आम्ही सगळे लावणार आहोत. अँड वी ऑल आर व्हेरी हॅपी की यावर्षी नॉमिनेशन्स आहेत. आम्हाला एक रेड कलर आलाय, इतका छान कलर आलाय. रेड कार्पेट वरती मर्ज होणार आहोत. आणि आम्ही रेड कार्पेट वरती मर्ज होणार आहोत. आता मयूर आणखी एक हेल्प करणार आहे मला. खूपच गोड माणूस आहे तो. माझी एक सँडल घरी आहे, मला फक्त 1 मिनिटात चेंज करायचे. माझं घर ऑन द वे, थोडंसं लागत नाही, 2-3 मिनिट्स ऑफ आहे.
आणि तो म्हणाला की नको. ओके ते मी नंतर सांगते, आधी सँडल चेंज करते. इथे हा मयूर ड्राईव्ह करतोय, मयूर सोबत भाग्या पण ड्राईव्ह करतो. आता मी भाग्या आणि मयूर आम्ही पोचलोय. आमची सगळी टीम आधी पोचली कारण त्यांचं शूट नव्हतं पण आमचं शूट होतं. भाग्या काय म्हणायचंय तुला या विषयावर? माझ्या मनातून तर खूप गोष्टी येत आहेत, पण फायनली वी आर हिअर अँड बिकॉज वी हॅव अ गुड हार्ट अँड आम्ही चांगली माणसं आहोत म्हणून आम्ही इथे छान आहोत, छान दिसतोय. आणि तू खूप प्रिटी दिसते. बाकी सगळ्यांचा लुक मी तुम्हाला दाखवेनच. आता इथे सगळं पार्किंगचा गोंधळ सुरू आहे दादा, सो बंद करते. मैत्रीचं नातं. हाय हॅलो वरून मैत्रीचं नातं. आता मी जरा स्नॅक्स खायला आलो आहे आणि स्नॅक बॉक्स दिलेला असं. त्या बॉक्समध्ये एक ड्रिंक आहे, कप केक आहे, पफ आणि चिप्स असं सगळं आहे. सो आय एम इटिंग. आणि प्रत्येक बॉक्समध्ये वेगवेगळं आहे ना. ह्याच्यात तो पफ नव्हता बट इट्स ओके. मी घरी आले. आता वाजले 2 रात्रीचे आणि मी चेंज केलंय. फक्त आता इयरिंग्स हे गळ्यातलं वगैरे काढते, मेकअप काढते आणि उद्या परत आम्हाला सेम अटायरमध्ये रेडी होऊन, सेम लुकमध्ये रेडी होऊन पुन्हा जायचंय फॉर द अवॉर्ड फंक्शन. आज मी खरं सगळ्यांचे लुक्स नाही दाखवू शकले तुम्हाला कारण मी लेट पोचले, पण उद्या मी सगळ्यांचे लुक्स तुम्हाला दाखवणार. आणि आता मी तुमच्यासमोर लेन्सेस काढणार आहे. मी लेन्स लावलेले. सो हे बघा असे काढायचे लेन्सेस. ओ गॉड, मला ना लेन्सेस नाही लावायचे. आता उद्या मी नॉर्मल लुकमध्ये जाईन. ॲक्च्युली तुम्हाला जर नंबर नसला आणि तुम्ही लेन्सेस लावले ना तर विजन थोडंसं ब्लर होतं. आता उद्या मी विदाऊट लेन्सेस जाणार. माझे असे पण डोळे मला वाटतं बरे दिसतात, असे काही वाईट नाही आहेत. अँड आय लाईक ब्लॅक कलर. मला ॲक्च्युली माझा शूट लागलं त्यामुळे माझ्या काही गोष्टी राहून गेल्या. मला हेअर कलर करायचं होतं, म्हणजे थोडे हायलाईट्स आणि नेल्स करायचे होते, जेल पॉलिश, पण मला काहीच करता आलं नाही कारण आमचं शूट लागलं. पण उद्या मला सुट्टी आहे. सो आय एम थिंकिंग की उद्या मी हेअर कलर करून घेऊ का सकाळी जाऊन आणि मग जाऊ का. सो लेट्स सी कसं जमतंय. सो फॉर नाव गुड नाईट, बाय बाय.